पाहणार आहोत सविस्तर प्राइम टाइम। तर कॉपीमुक्त परीक्षेचं शिवधनुष्य हाती घेतलेल्या बोर्डाला पहिल्या पेपरची प्रश्नपत्रिकाही व्यवस्थित छापता आली नाही। बोर्डाने 12वीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरं छापली। इंग्रजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3च्या A3 ते A5 या क्रमांकाच्या ठिकाणी प्रश्नांऐवजी चक्क उत्तरं छापलेली होती। प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरच छापून आल्यानं लिहायचं काय असा यक्ष प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता। प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरं छापून आल्यानं विद्यार्थ्यांचाही गोंधळ उडाला होता आणि या प्रकरणी बोर्डाने झालेली चूक मान्य केलेली आहे। आता या प्रकरणी नियामकांचा अहवाल आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना या चुकीच्या उत्तरावरती लिहिण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना ग्रेस मार्क्स देण्याचा निर्णय बोर्ड घेणार आहे। आणि एकंदरीतच काय तर बोर्डाने त्यांच्या कॉपीमुक्त परीक्षेवरती जास्त लक्ष केंद्रित केल्यानं प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न लिहिलेत की उत्तरं याचा देखील विसर बोर्डाला पडलेला दिसतोय। तर तिकडे राज्यामध्ये 12वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली। यंदा बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान हाती घेण्यात आलं, मात्र पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला आहे। भंडारा आणि जालना जिल्ह्यामध्ये सर्रासपणे कॉपीचा प्रकार समोर आला। परीक्षेच्या पहिल्याच दिवशी काही परीक्षा केंद्रांवर सुसाट कॉपी चालल्यानं या अभियानाचा फज्जा उडालाय। भंडाऱ्यामधील बेला परीक्षा केंद्रावरती सर्रासपणे कॉपी पुरवण्यात आल्याचंही समोर आलं। केंद्रावरील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी चक्क विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली आणि विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावरती नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकासमोर हा सर्व प्रकार सुरू होता। दुसरीकडे जालना जिल्ह्यातील सेवली इथे 2 परीक्षा केंद्रांवर कॉपीचा प्रकार सुरू होता, मात्र या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी अचानकपणे भेट देऊन 16 कॉपी बहादरांना रंगेहात पकडलं। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। लाच आणि लाचखोरी प्रशासनाला नवी नाही आहे। साधारणतः लाच पैशांच्या रूपातच मागितली जाते, पण आता ही बातमी पहा। पालघरमध्ये पैसे नव्हे तर NOC साठी दारूचा खंबा लाच म्हणून मागण्यात आलेला होता। पालघर जिल्ह्यामधील वाड्यातील 2 वनपालांनी लाच म्हणून दारूचा खंब्याची मागणी केली। मग काय, तुम मुझे खंबा दो मैं तुम्हें NOC दूंगा असं म्हणत या वनपालांनी लाच मागितली खरी, पण त्यांचा हा खंब्याचा आनंद फार काळ टिकला नाही। पालघरच्या लाचलुचपत विभागाने धडक कारवाई करत या पेताड वनपालांना रंगेहात अटक केली आहे। चक्क 760 रुपयांच्या दारूच्या खंब्यापायी 2 वनपालांनी आपली लाख मोलाची नोकरी गमावली आहे। एका ठेकेदाराला ना हरकत दाखला देण्यासाठी 10,000 रुपये आणि एक खंबा लाच म्हणून मागितली आणि खंब्याऐवजी हाती पडल्या त्या फक्त 2 बेड्या। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। यात प्रामुख्याने चर्चगेट रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याचं ठरवण्यात आलेलं आहे। तर चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख असं नाव देण्यात येणार आहे। तर दुसरीकडे सर्व प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांना 80% नोकरीमध्ये स्थान देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबद्दलही या कार्यकारिणीमध्ये सांगण्यात आलं। तर कार्यकारिणीची बैठक अतिशय महत्त्वाची होती, कारण पहिल्यांदाच शिवसेना हे नाव आणि त्याचबरोबर धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला मिळाल्यानंतर, शिंदे गटाला मिळाल्यानंतर कार्यकारिणीची ही महत्त्वपूर्ण बैठक होती। शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आज महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत। यामधील 3 प्रमुख जे आहेत ते निर्णय घेण्यात आले। तर बैठकीत तब्बल 5 महत्त्वाचे प्रस्ताव देखील मांडण्यात आलेले आहेत। चर्चगेट स्थानकाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। तर चर्चगेटला चिंतामणराव देशमुखांचं नाव दिलं जाणार आहे यावरती चर्चा झाली। तर भूमिपुत्रांना 80% नोकरीमध्ये स्थान देणार असल्याचं देखील ठरवण्यात आलेलं आहे। अधिक माहिती देतात या संपूर्ण घडामोडींवरती लक्ष ठेवून असलेले आमचे प्रतिनिधी उदय जाधव। उदय, खरं तर कार्यकारिणीची बैठक पार पडलेली आहे। बैठकीत 5 महत्त्वाचे ठराव मांडले गेलेले आहेत। अख्ख्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे या कार्यकारिणीच्या बैठकीत काय झालं, जी तुम्ही स्वतः पाहिली। उदय, शिवसेना कार्यकारिणी बैठक अद्याप सुरू आहे आणि कार्यकारिणीमध्ये अनेक प्रस्ताव जे आहेत ते आणले जात आहेत। काही सामाजिक जे आहेत त्या जे स्थानिक पातळीवर आलेले निर्णय त्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेतले जात आहेत। मुंबई संदर्भात बोललं चर्चगेट रेल्वे स्थानक जे आहे त्याला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख
ज्यांनी महाराष्ट्राचं स्वाभिमान दिल्लीला काय असतो ते दाखवून दिलं होतं आणि त्यांचं नाव जे आहे चर्चगेट रेल्वे स्थानकाला देण्यासंदर्भातला प्रस्ताव जो आहे या कार्यकारिणीमध्ये मांडण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राज्यातील भूमिपुत्रांना 80% नोकरी देणं, सर्व येणाऱ्या प्रकल्पांमध्ये त्यांना 80% नोकऱ्या या मिळाल्याच पाहिजे या संदर्भातला एक प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। तसंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला प्रस्ताव जो आहे तो देखील या बैठकीमध्ये मांडण्यात आलेला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे या संदर्भात महत्त्वाची चर्चा जी आहे ती झालेली आहे, तो प्रस्ताव देखील मांडण्यात आलेला आहे। या संदर्भातली मागणी लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी लोकसभेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मांडली होती। ती मागणी जी आहे ती या प्रस्तावात मांडण्यात आलेली आहे। त्याचबरोबर यूपीएससी आणि एमपीएससीच्या मराठी जे मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे, त्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या सोडवणे या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय जे झालेले आहेत। त्याचबरोबर इतरही काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत या बैठकीमध्ये घेतले जात आहेत। मात्र सर्वांचं लक्ष जे आहे ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य नेते पदावरती जे काही नियुक्त करण्यासंदर्भातला कार्यकारिणीचा प्रस्ताव असणार, निर्णय असणार आहे, त्या निर्णयाची घोषणा कधी होते। त्याचबरोबर इतर जे शिवसेना पक्षातील जे पदाधिकारी असतील किंवा इतर जे निर्णय असतील त्या संदर्भातली घोषणा कधी होते। आता सध्या जी माहिती मिळते या बैठकीमध्ये नेते जे आहेत ते भाषण करतात। सगळ्यात शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण होणार आहे। त्यांचं भाषण झाल्यानंतर कार्यकारिणी जी आहे सदस्य या संदर्भातील सदस्यांची जी आणि मुख्य नेतेपदाचा प्रस्ताव जो आहे तो मांडणार आहे, त्यावरती अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपण आमच्या इतरही बातमीपत्रांमधून घेत राहणार आहोत। तत्पूर्वी शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह ताब्यात आल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं कार्यालय देखील ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू केलाय। सोमवारी तर महाराष्ट्र विधिमंडळातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता संसदेच्या कार्यालयाचा ताबाही शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेला आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्या ताब्यातील इतर कार्यालय देखील शिंदेंच्या ताब्यात जाणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। आधी पक्ष, आता कार्यालयांवर सुद्धा कब्जा। संसदेतल्या सेना कार्यालयावरही शिंदेंचा ताबा। शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात सेनेचं कार्यालय। संसद सचिवालयाच्या वेगावर राऊतांची टीका। आधी विधिमंडळातील शिवसेना कार्यालय आणि आता संसदेतलं शिवसेना कार्यालय। शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर अवघ्या 2 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या ताब्यात असलेली 2 महत्त्वाची कार्यालय ताब्यात घेतली। संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांकडे देण्यात आला। शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांना पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी ही माहिती दिली आहे। संसदेतलं हे कार्यालय शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वापरण्यात येत होतं, पण आता ही मालकी पूर्णपणे लोकसभा सचिवालयानं शिंदेंच्या शिवसेनेला दिली आहे। जे शासनाचं आहे, जे आम्हाला पक्ष म्हणून आमचा त्याच्यावर अधिकार आहे, त्याच्यामध्ये कुठेही त्यांची मालकी नाही आहे। शासनाने या दिलेल्या फॅसिलिटीज असतात आणि त्याच्यावर अधिकार शिवसेना म्हणून आमचाच आहे आणि तो अधिकार आमचाच राहणार, कारण आम्हाला पक्षाचं कार्यालय हे विधिमंडळ जे पक्ष असतो, विधिमंडळची जी यंत्रणा असते त्यांनी आम्हाला दिलेली ती फॅसिलिटी असते। पक्षाचं कार्यालय म्हणून आम्हाला गव्हर्नमेंटने दिलेली जी फॅसिलिटी असते ती गव्हर्नमेंटने दिलेली फॅसिलिटी आहे, ती काय त्यांच्या मालकीची फॅसिलिटी नाही। संसद कार्यालय ताब्यात आल्यानंतर आता राहुल शेवाळेंनी ठाकरे गटाला थेट इशारा दिलाय। आमच्या पक्षाला मानत असाल तरच संसद कार्यालयात प्रवेश करा असा इशारा त्यांनी दिलाय। शिंदेंच्या शिवसेनेनं एकामागून एक कार्यालय ताब्यात घ्यायला सुरुवात केल्यानंतर ठाकरेंच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेना आणि संसद सचिवालयावर सुद्धा निशाणा साधलाय। अत्यंत आनंदाचं भरतं काही लोकांना आलंय आणि त्या अवस्थेमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळातलं कार्यालय, लोकसभेतलं कार्यालय याचा ताबा घेण्याचा प्रयत्न जरी सुरू असला तरी मी पुन्हा सांगतो, हा आनंद त्यांचा औटघटकेचा ठरेल। शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही चिमटा काढलाय। असं आहे की 2 पक्ष झाले, एकाने एक पक्ष तुम्ही काढणार, पण तो पक्षच तुम्ही आता घेऊन जाताय काय? उद्या मातोश्री पण तिथे आता बाळासाहेबांचं ज्या खुर्च्या हे आहे ते मातोश्री पण आमचीच आहे, ते घर पण आमचंच आहे। हे इथपर्यंत जाण्याची काही गरज नाही आज कुणीच या बाबतीमध्ये। आधी विधान भवनातलं शिवसेना पक्ष कार्यालय, त्यानंतर संसदेतलं शिवसेना गटाचं कार्यालय शिवसेनेला मिळालं। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या घरी बैठक घेण्यात आली। या बैठकीत
इतर कार्यालय ताब्यात घेण्याबाबत रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता विधिमंडळ आणि संसदेनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा मोर्चा कोणत्या कार्यालयाकडे वळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एसटी कर्मचारी हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. 28 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलनाची हाक एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनामुळे एसटी सेवेवरती परिणाम होणार नाही. अन्न त्याग करून एसटी कर्मचारी सेवा देणार आहेत. सेवा शक्ती संघर्ष संघटनेनं या आंदोलनाची हाक दिली आहे. तर विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर या संघटनेचे अध्यक्ष आहेत. कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना युती असा हा सामना होतोय आणि पहिल्यांदाच पोटनिवडणुकीसाठी दिग्गज आता थेट प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरल्याचंही पाहायला मिळतंय. आणि या निवडणुकीमध्ये राज्यातील बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरलेत. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरीत आहेत. तर फडणवीसांसोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित आहेत. तिकडे रोहित पाटीलही चिंचवड प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी रोहित पाटील मैदानात उतरलेत. रस्त्यांच्या संदर्भात देखील एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे आणि विशेषतः आमचा आता प्रयत्न असा आहे की मागच्या काळामध्ये सगळे डेव्हलपमेंट प्लॅन्स जे आहेत ते आपण मंजूर केले. विकास आराखड्यातले जे रस्ते आहेत हे रस्ते जर आपण योग्य प्रकारे इम्प्लिमेंट केले तर रस्त्यांचा प्रश्न संपतो आणि त्याकरता मग काही ठिकाणी अतिक्रमण असतं, काही ठिकाणी लोकांचा विरोध असतो. आता आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट उपलब्ध करून दिले आहेत ज्यातनं लँड ॲक्विजिशन जे आहे हे आपल्याला सोप्या पद्धतीनं करता येतं. पुण्यामधील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आज खासदार उदयनराजे भोसले उतरले. हेमंत रासनेंच्या प्रचार रॅलीमध्ये उदयनराजे भोसलेही सहभागी झाले होते आणि या निवडणुकीमध्ये हेमंत रासनेंचा मोठा मताधिक्यानं विजय होणार आहे असा दावा उदयनराजेंनी केला. दरम्यान निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या पक्ष आणि नावाबाबत दिलेला निर्णय योग्य असून तो मान्य करावा असा सल्ला उदयनराजेंनी दिला. त्याचप्रमाणे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही उदयनराजेंनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे. त्यांचं वय झालेलं होतं आणि त्यामुळे ते पदावरून दूर झाले, हे चांगलं झालं असंही उदयनराजेंनी म्हटलं. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. कुणाबद्दल? राज्यपाल की अजित पवार? नाही, राज्यपालांबद्दल. ते कधी काय बोलतात कधी काय नाही. वयाने वडील आहेत. शिवाजी महाराजांबद्दल विधान केलं, हे ते केलं. जाऊन तो विषय सोडून ते गेल्यानंतर तरी आता तुम्ही समाधानी आहेत का? म्हणजे नवीन अगोदरच व्हायला पाहिजे होतं पण ते प्रोसिजर असते. प्रोसेस झाली ह्याच्यात आनंद आहे. उद्धव ठाकरे समर्थक आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. कणकवलीमध्ये त्यांनी इमारत बांधून ज्यांना फ्लॅट विकले त्या फ्लॅटधारकांना एसीबीनं नोटिसा बजावल्यात. कणकवलीमध्ये दत्तकृपा अपार्टमेंटमध्ये जवळपास 56 फ्लॅट आहेत. हे फ्लॅट त्यांनी बिल्डर आणि आमदार वैभव नाईक यांच्याकडून खरेदी केलेले होते. या सगळ्या रहिवाशांना रत्नागिरी एसीबीनं रत्नागिरी ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलावलं होतं. रहिवाशांनी विनंती केल्यानंतर आता एसीबीचे अधिकारी कणकवलीमध्ये येऊन चौकशी करणार. एसीबीने आम्हाला चौकशीसाठी रत्नागिरीला बोलवलं होतं पण आम्ही त्यांना विनंती केल्यामुळे तेच कणकवलीला येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. दत्तकृपा अपार्टमेंटमध्ये 56 फ्लॅटधारक आहेत. त्यापैकी काही लोकांना नोटीस आलेली आहे. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून एसीबी करत आहे आणि निश्चितपणे अशा दबावाला मी भीक करणार म्हणून पहिल्यांदाच सांगितलं होतं आणि निश्चितपणे लोकांना काही त्रास होईल परंतु लोकांना सुद्धा पोहोचवलं की ह्या चौकशा या चुकीच्या पद्धतीने आहेत. त्यामुळे लोकांनी सुद्धा त्या भेटून मला प्रत्यक्ष सांगितलं की जे काही चौकशी त्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ, त्यांना योग्य असलेली माहिती या ठिकाणी देऊ. हाच खरं तर माझा विजय आहे की मला आता लोकांचा सुद्धा पाठिंबा या चौकशीच्या दरम्यान मिळतोय आणि अशा किती चौकशी झाल्यात तरी मात्र आम्ही दबावाला भीक करणार नाही. बिहार राज्यामधील समता पक्षाच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीमध्ये त्यांनी समता पक्षाला पुन्हा एकदा मशाल चिन्ह मिळावं यासाठी सहकार्य करण्याची विनंती केलेली आहे. समता पक्ष हा बिहारमधील जुना पक्ष असून मशाल हे या पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.
मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर निवडणूक आयोगानं हे चिन्ह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाविरोधात समता पक्षानं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असून ज्या पद्धतीनं शिंदे यांना शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळालं त्याचप्रमाणे त्यांनाही त्यांचं मशाल हे अधिकृत पक्षचिन्ह मिळावं यासाठी सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हमारा चुनाव चिन्ह कहीं ना कहीं अटक गया है और इसके लिए लगातार हम लोग प्रयास कर रहे हैं और यहाँ से मैं दिल्ली जाऊंगा, उसके बाद हम लोग सुप्रीम कोर्ट भी जाएंगे क्योंकि मशाल जो चुनाव चिन्ह है वो समता पार्टी का है, पहले भी था और आगे भी समता पार्टी का ही रहेगा। अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यामध्ये दलालांनी अनेकांना बोगस रेशन कार्ड देऊन गंडा घातला। घरकुल देण्याच्या नावाखाली 2 रेशन कार्ड करावे लागणार असल्याचं सांगून अनेकांकडून पैसेही उकळले। मात्र नागरिकांना मिळालेलं रेशन कार्ड हे बोगस निघालं। बोगस रेशन कार्ड मिळाल्यामुळे जुन्या म्हणजेच खऱ्या रेशन कार्डवरून नावं कमी झाली आहेत। त्यामुळे धान्य दुकानावरती रेशन घ्यायला गेल्यावरती बोगस कार्डवर धान्य न मिळाल्याने या नागरिकांची चांगलीच अडचण झाली आहे। मला कुपन नाही, काही नाही, कुपनासाठी पैसे मागतात, कुठून आणायचे म्या, एकटी बाईनी काय करायचंय, माझं आता म्हातारं पण चाललंय, कुठून आणायचे, काय करायचे, अशी मागणी केल्यावर मी काय करणार आहे, कुठून देणार। कुपन काढायला गेले का 5,000 द्या, 2,000 द्या असे करतात। मग एकट्या बाईनी कुठून आणायचे। मी कच्चं धान्य खाते, कसं तरी 2-4 किलो धान्य आणून खाते। विमल पुंड म्हणून ज्या आजी होत्या तर तिथं आपण गृहभेट पण दिलेली आहे। तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांचं रेशन कार्ड एक बऱ्याच दिवसापूर्वी हरवलेलं आहे, तर त्यांना दुबार रेशन कार्डची गरज आहे, पण त्यांना ते माहीत नसल्यामुळं किंवा ह्याच्यामुळं ते आमच्यापर्यंत त्यांचा अर्ज पोहोचू शकला नाही कार्यालयामध्ये। तर आपण आता त्यांचं करून घेतो आणि त्या पद्धतीने जर ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही आहेत तर आपण आता एक तिथले स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी आणि सेतू कार्यालयामार्फत ज्यांच्याकडे आजपर्यंत कार्डच नाही आहे हे लक्षात येते तर त्यांचे नवीन कागदपत्र आपण